कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात संभाव्य पूरपरिस्थितीवर आता आंतरराज्यीय समन्वय बैठक, पूर व्यवस्थापनासाठी ठोस योजना आखण्याचं नियोजन। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनचा सादरीकरण, दुपारी सह्याद्री अतिथीगृहात प्लॅनचं सादरीकरण। भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यात पावसाचा जोर कमी, दोनही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। नागपूर शहरातील काही भागात आज वीज पुरवठा राहणार बंद, महावितरणकडून नियोजित देखभाल आणि दुरुस्तीची कामं हाती। मालेगाव तालुक्यातील लासलगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस, पावसामुळे शेतपिकांचं नुकसान। पावसामुळे पुण्यामध्ये 254 झाडं पडल्याच्या घटना, मे महिन्यात झाडं पडण्याच्या सर्वाधिक घटना। मुसळधार पावसामुळे जालन्यातील बोडखा येथील नारोळा नदीला पूर आल्यानं काही गावांचा संपर्क तुटला। राज्यातल्या शाळा लवकरच होणार सुरू, सीबीएसईच्या शाळा 9 तर एसएससी बोर्डाच्या शाळा 16 जून पासून होणार सुरू। पुण्याच्या पुरंदर विमानतळाकरता 7 गावातून 794 हरकती, 29 मे पर्यंत शेतकऱ्यांना हरकती नोंदवण्याची मुदत। यवतमाळच्या महागाव तालुक्यामध्ये पावसाचा तीळ पिकांना फटका, 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकं उद्ध्वस्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।